ज्ञानदीप लावू जगी, शरीराचे होय माते कोणी न येते सांगा ते, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे म्हसनवटे. गोत घर टाकोनी सारी शेवटी गावाचे बाहेरी, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे म्हसनवटे. स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे म्हसनवटी. ऐसे स्वप्नवत असार नरहरी जोडी तसे कर, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे म्हसनवटी. समचरण सरोजम सांजनीलांबुदाभं, जगन विहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहास्यम श्री विठ्ठलम चिंतयामि. गोपाल कृष्ण भगवान की. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरदिक् प्रदेशं. विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमान, समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. पार्वती पते हर हर आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो. रायगडी मंदिरी वसे माधाराया,
चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हरा 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 विठला प्राप्त स्थळी प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित विशेष सहकार्य महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन गायनाचार्य मंडळी प्रामुख्यानं आदरणीय हरिभक्ती परायण संतोषजी महाराज कोलते आदरणीय हरिभक्ती परायण राजेंद्र महाराज जाधव तदनंतर उत्कृष्ट मृदुंगाची साथ महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग अलंकार मृदुंग विशारद आमचे सन्मित्र हरिभक्ती परायण आणि युवा कीर्तनकार बर का राहुलजी महाराज जाधव सुंदर अशी मृदुंगाची साथ आहे. कालच महाराजांचा जन्म झाला म्हणजे काल वाढदिवस झाला आहे त्यामुळे त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आहे. सुंदर अशी हार्मोनियमची साथ या ठिकाणी आदरणीय दत्तात्रय नाना रणदिवे सुंदर अशी नानांची हार्मोनियमची साथ आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारी परिसरातील गुणीजन गायनाचार्य मंडळी टाळकरी भजनी मंडळी विनेकरी चोपदार प्रसन्न असे श्रोते संत सज्जन मायबाप ज्ञानदीप युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी ज्ञानाचा दीप या जगभर लावण्याचं कार्य केलेलं आहे आदरणीय हरिभक्ती परायण युवा कीर्तनकार असणारे गावडे महाराज सुरेश महाराज गावडे यांची विशेष उपस्थिती आहे आणि त्यांचा चॅनलही या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आमचे सन्मित्र आदरणीय हरिभक्ती परायण परमार्थिक स्नेही आहेत वारकरी आहेत माळकरी आहेत बर का. अतुल शेठ धारेकर यांची या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था आहे आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि मंडपाची व्यवस्था या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून घडते आहे आदरणीय दीपकांना ताकवणे यांची अमोल साऊंड सिस्टीम बद्दल काय बोलायची काय गरज नाही फक्त नाद करायचा नाही एवढं बोललं तरी काय हरकत नाही. प्रसन्न असे श्रोते संत सज्जन मायबाप जमलेल्या सर्वच वारकऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी कधी संताचा या वाद 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 कधी मस्तक है पायावरी हे होवरी मस्तक है पायावरी 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 मस्तक है पायावरी
पायावरी बसते पायावरी यावर करी सत्ताच्या यावर करी सत्ताच्या यावर करी सत्ताच्या बसते पायावरी यावर करी सत्ताच्या यावर करी सत्ताच्या वार करी सत्ताच्या सत्ताच्या गोपाल कृष्ण भगवान की जय. हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी उल्लेखलेला अभंग शिवाचे निष्ठावंत उपासक असणारे परंतु पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे साक्षात्कार संपन्न असणारे श्री संत नरहरी महाराज यांच्या अभंग राशीतील उत्कृष्ट असा मानवी देहाला आलेल्या जीवाला या देहाचा नाशिवंतपणा दाखवून देणारा नवे नवे देहाच्या संबंधाने असणारा हा भौतिक जगताचा पसाराही अशाश्वत आसार आहे, नवे नवे स्वप्नवत आहे याची जाणीव करून देणारा अभंग विठ्ठल विठ्ठल प्रसंगी परिहार देणं वाक्याचं इथे कर्तव्य आहे. या न्यायानं शेलार परिवारातील आदर्श कष्टाळू पिता कैलासवासी किसन रामचंद्र शेलार उर्फ बापूंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्ष श्राद्धानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी अखेरचा निरोप देण्यासाठी शेलार परिवारातील संबंधित भावकी बांधव आप्तेष्ट नातेवाईक पै पाहुणे सगळे सोयरे कुटुंबाचे संबंधित मित्रमंडळी नवे नवे रक्ताची आणि प्रेमाची नाती बहुसंख्येनं उपस्थित आहेत. इहलोकीच्या न्यायानं जन्मजया मृत्यूतया या नियमानं स्वभावता बापूंचं शेलार परिवारातून तुमच्या आमच्यातून 1 वर्षापूर्वी जाणं झालेलं आहे. बापूंच्या पाठीमागे त्यांच्या परिवारामध्ये शेलार परिवाराचे संबंधित परिचित मंडळी आहेत, परंतु इथे कर्तव्य म्हणून परिचित आहेत म्हणूनच ही मंडळी आज या श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. परंतु इथे कर्तव्य म्हणून परिहारामध्ये शेलार परिवार हा 7 बंधू आणि 1 बहीण असा मोठा परिवार. बापूंच्या पाठीमाग परिवारामध्ये त्यांची 1 बंधू हयात नाहीयेत, कैलासवासी तुलशीराम रामचंद्र शेलार. तदनंतर पाठीमाग आदरणीय मानसिंग रामचंद्र शेलार, देवराम रामचंद्र शेलार, महादेव रामचंद्र शेलार, संपत रामचंद्र शेलार, विलास रामचंद्र शेलार. तसेच या 7 भावांमध्ये जी बहिणी ती बहीणही हयात नाहीये, परंतु उल्लेखाशिवाय हे कुटुंब परिपूर्ण होत नाहीये. कैलासवासी तोलनबाई पोपटराव भापकर, तदनंतर परिवारामध्ये बापूंच्या पाठीमागे त्यांची 2 मुलं आदरणीय भाऊसाहेब आणि आदरणीय सुनील दादा, तसेच 2 मुली सुरेखाताई बबनराव रणदिवे आणि मंगलताई बापूराव सोनवणे. तसेच परिवारामध्ये पाठीमाग बापूंचे पुतणे विठ्ठल तुळशीराम शेलार, तसेच बापूंच्या पाठीमाग सुना नातवंडा असा मोठा परिवार पाठीमाग आहे. कुटुंबातून ज्येष्ठ श्रेष्ठ वडिलांचं पित्याचं जाणं हे दुःखदायी आहे. परंतु या इहलोकामध्ये मनुष्य देहाला आल्याच्या नंतर या जीवाला काही ती कर्तव्यता म्हणून दैवताचं पूजन आणि अर्चन दाखवून दिलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं मातृदेव भव, पितृदेव भव, तदनंतर आचार्य देव भव, अतिथी देव भव या न्यायानं ते पूजन त्या दैवताच्या ऋणाची, ऋषी ऋणाची, मातृ ऋणाची, पितृ ऋणाची जाणीव आपल्या धर्म संस्कृती शास्त्रानं रूढी परंपरेनं करून दिलेली आहे. त्यामध्ये दुसरं दैवत म्हणजे पितृदेव भव. अशा दैवताचं म्हणजे वडिलांचं जाणं कुटुंबातून झाल्याच्या नंतर दुःख होणं साहजिक आहे. परंतु या कुटुंबावरती आणि मुलाबाळांवरती असणाऱ्या वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवून, आई वडिलांच्या उपकारातून मुक्त होता येत नाही, परंतु जाणीव ठेवून ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे आजचा हा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. जमलेली मंडळी जाणकार आहेत, वयोवृद्ध तपवृद्ध आहेत.
हा धर्मशास्त्र संस्कृतीनं रूढी परंपरेनं केलेला हा अट्टहास कोण्या कारणानं आहे, कशासाठी आहे, प्रश्न पडायला नको. कारण मला चांगलं ज्ञात आहे, भक्त आहेत बरं का, भक्त आहेत. पूर्वी 500 भाविक भक्त पंढरीला जात होते, 5000 झाले, 5 लाख झाले, 50 लाख झाले. भक्ताची संख्या वाढली, पण भक्ताचे प्रकार विसरलं नाही पाहिजे. अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. त्याच्या जिज्ञासू भक्ताला जरा महाराज जास्त उदाहरण आलंय बरं का. जिज्ञासू म्हणजे त्याला फक्त जाणून घ्यायचं, स्वीकारायचं काडी मात्र काही नाही. जाधव महाराज हे असं का, ते तसं का, हे असं का झालं, ते तसं का झालं, फक्त जाणून घ्यायचंय, स्वीकारायचं नाही. त्याला फक्त अभंग गायचे आहेत, म्हणायचे आहेत. वेळ पडली तर कीर्तन करायला सुद्धा प्रमाण द्यायचे आहेत. म्हणजे कसं, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा, हे प्रमाण फक्त भाविक भक्तांच्या काही जीवनात फक्त बोलण्यापुरतच आहे. कशापुरतं आहे? हा जिज्ञासू जो वर्ग आहे त्याचा प्रश्न पडतो, गेलेला जीव निघून गेला, 1 वर्षाचा कालावधी झाला, मग एवढा मोठा अट्टहास कशासाठी केला? प्रश्न साहजिक आहे पडणं, जिज्ञासू वृत्ती आहे ना. शेलार परिवारानं जो अट्टहास केला हा भव्य दिव्य मंडप आहे, भव्य दिव्य कीर्तनाचा, हा उत्सवाचा सोहळ्याचा अट्टहास केलेला आहे, अन्नदान ज्ञानदानाचा अट्टहास केलेला आहे. हा कशासाठी केलेला आहे? म्हणजे गेलेला जीव निघून गेला. मग साहजिक माणसं आपसुक बोलून जातात, महाराज मेलं म्हणजे गेलं. पण याचा मतितार्थ जाणून घ्या. मेलं म्हणजे देहानं मेलं आणि गेलं म्हणजे जीवानं गेलं. विठ्ठल विठ्ठला. हो, त्या जीवाचं कुठं कोण्या दिशेनं जाणं झालं हे जाणून घेणं गरजेचं आहे. तदनंतर आपल्याला वर्ष श्राद्धाचा उलगडा होईल. कोण्या न्यायानं? स्थूल देह त्यागून सूक्ष्म कारण देहाच्या आधारानं माझे भगवान श्रीकृष्ण बोलतात, शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत्वैतानि सयाति वायुर्गंधानि वाशयात. जसं वारा वाहतो दिसत नाही, पण वारा आपल्या सोबत फुलातला सुगंधही घेऊन वाहतो. वारा दिसत नाही, सुगंधही दिसत नाही, पण वाराही आहे आणि सुगंधही आहे, त्याचा अनुभव आहे. तसा हा जीवात्मा देह त्यागाच्या नंतर दिसत नाही, त्यानं जीवनात केलेली पाप पुण्य कर्मादी फलही दिसत नाही, परंतु हा जीवात्मा ऊर्जा स्वरूपानं आहे आणि पाप पुण्य कर्माचं फलही आहे. विठ्ठला. गरुड पुराण शास्त्र या जीवात्म्याचा प्रवास दाखवून देतं. 3 दिवस घरामध्ये वास्तव्य आहे, दशक्रिया विधीपर्यंत पंचक्रोशीत आहे. 13व्याचा ऋण निर्देश गोड जेवणाचा कार्यक्रम झाला. यमधर्माच्या दिशेने स्वर्गाच्या दिशेनं तो जीव निघाला. 1 वर्षाचा कालावधी लागला. 1 वर्षाचा नंतर पाप पुण्याचा लेखाजोखा केला. पुण्यानं स्वर्ग, पापानं नरक, हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु इहलोकातून शेलार परिवारातून बापूंनी आपला देह त्यागाच्या नंतर आज 1 वर्षानंतर बापूंनीही त्यांच्या जीवनात केलेल्या पाप पुण्य कर्मादी फलाचा लेखाजोखा आहे. बापूंनी त्यांच्या जीवनात पुण्यकर्म केलेला आहे. सात्विक संस्कारिक सरळ मार्गी जीवन प्रामाणिकपणे आपलं जगलेलं आहे. जेवढं पुण्य कमावलंय त्या पुण्याच्या आधारानं बापूंसाठी स्वर्ग निश्चित झालाय, हे माझ्या सहित जमलेली सर्व मंडळी जाणताय. पण ऐका, भविष्यामध्ये स्वर्गाच्या उपभोगानं बापूंच्या पुण्याचा संचय कमी होऊ नये आणि बापूंना स्वर्ग त्यागावा लागू नये म्हणून कुटुंबात पाठीमागं बापूंच्या मुलांचं, मुलींचं, नातेवाईकांचं इथे कर्तव्य आहे की गेलेल्या जीवाच्या नावानं, वडिलांच्या नावानं, बापूंच्या नावानं पुण्यकर्म करून बापूंना पुण्य प्रदान करण्याचा कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. किंवा श्रद्धेनं केलं जातं म्हणून श्राद्ध म्हटलं जात आहे आणि वर्षानं होतं म्हणून वर्ष श्राद्ध म्हटलं जात आहे. नक्कीच आज या केलेल्या अट्टहासानं उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. केलेल्या अट्टहासानं ती गरम गती परमगती नवे नवे, जरी एखादी खाणी प्राप्त झाली तरी उत्तम भोगील जीवखानी ही प्राप्त होणार आहे या केलेल्या पुण्यस्मरणाच्या अट्टहास. म्हणून परत भविष्यात आयुष्यात कुणी प्रश्न पडू द्यायचा नाही. हा एवढा मोठा अट्टहास परिवारानं कशासाठी केलेला आहे? अरे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. अवघड अनिष्ट ज्या काही प्रथा रूढी परंपरा होत्या, ज्या काही वाटा होत्या, माझ्या साधू संतांनी मोडून या वाटा
सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. त्या वाटा मोडून तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपे आहे सर्व आहुनी. भक्तिपंत बहु सोपा या जीवाला घालून दिलेला आहे. त्याच्याच आधारानं हे कार्य पुण्य कर्म या जीवनात घडताय. एखाद्याला जरी नाही देह त्यागाच्या नंतर विचार करायचा, नाही स्वर्गाचा नरकाचा विचार करायचा, तरी एक लक्षात घ्या, जिवंतपणी जर जीव या धर्मानं संस्कारानं आणि पुण्यकर्मानं आपलं जीवन जगत असेल तर त्याला स्वर्गाची आणि वैकुंठाची अनुभूती ही जिवंतपणे आलेली असेल. आणि जर दुष्कर्मानं जगत असेल तर नरकाची यातना सुद्धा जिवंतपणे भोगावी लागेल. विठाला विठाला. म्हणून हा केलेला अट्टहास गेलेल्या जीवासाठी आहे. आज या केलेल्या अट्टहासानं कुटुंबातून गेलेल्या पितरांची शांती आहे, तृप्ती आहे. म्हणून माझे महाराज बोलतात, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी. स्वर्गीचे पितर देविती, 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 वडिलांची पुण्यतिथी, जय हो. स्वर्गीचे पितर देविती, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देविती. ओ वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर देविती, स्वर्गीचे पितर देविती, स्वर्गीचे पितर देविती. वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेविती. त्या पितरांची तृप्ती आहे, वाढ वडिलांची तृप्ती आहे. त्यासाठी हा अट्टहास आहे. कारण या श्राद्धाच्या पितराच्या दिवशी आपण म्हणतो ना, पितृ पंधरावडा. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, वंशी भक्तराज व्हावा कोणी. माझ्या कुटुंबात पाठीमाग माझ्या मुलाबाळांना हे पुण्यकर्म करावा, धार्मिक हरिभक्त म्हणून जगावा आणि मला पुण्य प्रदान करावा याची वाट पाहत असतात. आणि संतुष्ट होऊन कुटुंबातील मुलाबाळांना आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. आता दुसरी एक बाजू सांगतो. वाडवडिलाच्या नंतर जी मुलबाळ पाठीमाग नास्तिक म्हणून, अभक्त म्हणून आपले जीवन व्यतीत करतात, ते स्वतः तर अधोगतीला जातातच, पण माझे महाराज बोलतात, तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, भक्ताची माया, नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया, नरका भक्ताची माया. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय. म्हणून पाठीमाग मुलाबाळांनी हा अट्टहास धर्मानं, संस्कृतीनं, संस्कारानं करत राहावा. आपलं जीवन स्वतःही उद्धारून जावा आणि वाढ वडिलांनाही पुण्य प्रदान करून त्यांचं उद्धारण. कारण तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. म्हणून स्वतः सहित कुळाचा, कुटुंबाचा उद्धार मुलाबाळांकडून घडतो आहे. म्हणून शेलार परिवारामध्ये बाप्पूंच्या स्वर्गाच्या निश्चितीसाठी, परमगतीसाठी पाठीमाग मुलांनी हा भव्य दिव्य अट्टहास केलेला आहे. विठाला पुण्य प्रदान करून देण्यासाठी वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, जे सर्वश्रेष्ठ दान आहे. या ज्ञानदानाचं आयोजन केलेलं आहे, कीर्तनाचं, भजनाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून या ज्ञानदानाच्या, कीर्तनाच्या, सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून श्री संत नरहरी महाराज या मनुष्य प्राण्याला, मानव देहाला, शरीराला आल्याच्या नंतर या शरीराचा नाशवंत, अशाश्वत, असार स्वभाव दाखवून देतात. कारण जिज्ञासू जसा स्वभाव या जीवाचा आहे, त्या न्यायानं तो ज्या भूमीत जन्माला आला, भूमीला जाण्याचा प्रयत्न करतो.
ज्या गावात जन्माला आला गावाला जाणण्याचा प्रयत्न करतो, ज्या कुटुंबात जन्माला आला कुटुंबाला जाणण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्या देहाच्या आधारानं शरीराच्या आधारानं तो आपलं जीवन आजपर्यंत व्यतीत करतोय तो त्या देहाला कितपत जाणतोय हा प्रश्न महाराजांना पडला. म्हणून त्या नाशिवंत देहाचा स्वभाव माझे साधू संत मंडळी प्राथमिक पायरीमध्ये दाखवून देतात. एक सूत्र आहे बरं का, एक सूत्र आहे, थोडं उलट वाटेल ऐकायला पण ऐका. ते सुईचं कसं हेही ऐका. खरं जाणण्याच्या अगोदर खोटं जाणावा, परमार्थ जाणण्याच्या अगोदर संसार जाणावा, आत्मा जाणण्याच्या अगोदर देह जाणावा. तुम्ही म्हणताल महाराज सूत्र नक्कीच उलट आहे, पण का ते ऐका आता. जोपर्यंत जगतात खोटं काय आहे हे कळत नाही तोपर्यंत जीव खऱ्याकडे वळत नाही. म्हणून खोटं जाणावा, म्हणून खोटं जाणावा. लट्टी के ते फेडा आणि तुका म्हणे जाय पिडा. जाणून घ्यावा जगत मिथ्या ब्रह्म सत्य त्रिगुणासार निर्गुण हे सार. जोपर्यंत संसार कितपत दुःखमूळ आहे हे त्याला कळत नाही तोपर्यंत तो परमार्थाकडे वळत नाही. म्हणून अगोदर संसार दाखवून द्यावा, जाणून घ्यावा. जोपर्यंत जीवाला प्राप्त असणारा हा नरदेह कितपत नाशिवंत आहे हे त्याला कळत नाही तोपर्यंत तो उपरतीनं आणि वैराग्यानं आत्मतत्वाकडे वळत नाही. म्हणून नाशिवंत देह माझ्या साधू संतांनी अगोदर पूर्वार्धात दाखवून दिला. माझे ज्ञानोबाराई बोलतात आणि शरीर दाता घवे हे नाशिवंत स्वभाव. अनेकांनी असंख्य अशी प्रमाण आहेत या शरीराचा नाशिवंत स्वभाव दाखवून देणारी. असार आहे, अशाश्वत आहे, नाशिवंत आहे. या देहावरती काळाची सत्ता आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे दुर्लोभ माणूस देह देही नाम क्षणभंगुर. नाशिवंत देह जाणार सकळ किंवा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधावरी चर्म घातलेले कृमी कीटकाचा सांधार वरव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा. शरीर जायाचे ठेवणे आठवण करून देतात अनेक प्रकारे, अनेक प्रकारे सिद्धांतातून दृष्टांतातून आठवण करून देतात. या देहाला विशिष्ट प्रकारच्या उपमा देऊन आठवण करून देतात की हा देह नाशिवंत आहे. हा देह काळाच्या अधीन आहे. तो काळाच्या दिशेनं म्हणजे मरणाच्या दिशेनं क्षणाक्षणाला जातो आहे, घडी घडीला जातो आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे अजूनही किती आहे अवकाश. असा असार अशाश्वत नाशिवंत हा देह आहे जाणून घेतला पाहिजे आणि निश्चय केला पाहिजे. नाही तर याची जाणीव कीर्तनात भजनात मंदिरात नवे नवे तीव्रतेनं स्मशानात होते. कुठं होते? स्मशानात. खरंय महाराज तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. एक दिवस मरायचा आहे. देह काळाच्या अधीन आहे. काय सोबत येणार आहे, कोण काय सोबत घेऊन जाणार आहे सगळं इथंच ठेवायचं आहे. स्मशानात आहे तोपर्यंतच त्याचं स्मशान वैराग्य प्रगट होतंय. एकदा स्मशानभूमीत त्यागली रस्त्याला माणूस लागला. तुम्ही एक लक्षात घ्या, मातीत बसलेला माणूस आता स्मशानात काय व्यवस्था आहेच असं नाही. मातीत बसलाय. मातीत बसलेला माणूस किती जरी माती झटकून उठला तरी त्यानं लक्षात ठेवायचं एक दिवस पुन्हा त्याच मातीत मिळून जायचे. त्याच मातीत नवे नवे स्मशानभूमी त्यागून घाई आणि गडबड करून माणूस निघाला. उरका उरका उरका, उशीर झाला उशीर झाला. अरे तो अंत्यविधीला आला बाबा. नाही नाही उरका उरका उरका, उशीर झाला उशीर झाला म्हणून स्मशानभूमी त्यागून निघून गेला. पण कुठेही गेला तरी फिरून 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 कायमच्या मुक्कामाला पुन्हा कुठं आला? स्मशानभूमीतच आला. त्यानं हे विसरू नये बाबा. हो, देह देहाचा स्वभाव बदलत नाही, आत्मा आत्म्याचा स्वभाव बदलत नाही. फक्त जीव हा जीव दशेला आल्यामुळं त्याच्या बुद्धीचा भेद झाल्यामुळं तो दुःखाला कारणीभूत होतो आहे आणि विसरून जातो आहे. परंतु प्राथमिक पायरीत पूर्वार्धात माझे साधू संत आठवण करून देतात या जीवाला नाशिवंत देह आहे. न म्हणो देह माझा ऐसा. या देहाच्या बांधडीनं पडीजे, सुख दुःखाच्या सागरीनं बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी अंगा. आता जरी आठवण करून दिली आणि आठवण झाली तरी सुद्धा ती आठवण उद्यापर्यंत राहील असं नाही. मनःषष्ठानी इंद्रियांनी प्रकृती स्थानी करशे. ती माणसं घरी गेली, घरी जाऊन झोपली, सकाळी उठली ना
तरी काही देवानं देह दिला म्हणून देवाला पाहत नाही. उठल्या उठल्या त्या नाशिवंत देहालाच आरशात पाहतायत. हो, आरशात पाहतायत, परंतु विसरायचं नाही बरं का, विसरायचं नाही. चर्मदृष्टीनं दिसणारी देहासहित प्रत्येक वस्तू ही नाशिवंत आहे. त्यामुळं देहाला न पाहता देहाच्या आत पाहायचं. बाहेर पाहून खरं कळलं असं नाही. बाहेर कातड्याच्या डोळ्यानं दिसतं, पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसताय. आत पाहायचं, आत बरं का. परमार्थ सुद्धा आत आहे आणि हा देह कितपत नाशिवंत आहे हे सुद्धा आतच कळत आहे, आतच कळत आहे. जो परमात्मा मंदिरामध्ये विटेवरती उभा कटेवरती हात ठेवून आहे तो काही तेवढाच मर्यादित आहे असं नाही. आळंदी पंढरीला आणि चारी धामाला आहे आणि 12 ज्योतिर्लिंगाला आहे तेवढाच मर्यादित नाहीये. तोच परमात्मा, तो आणि हा विठ्ठल बरवा जो तिथं आहे तोच हा या देहात इथं आहे. तिथं डोळ्यानं दिसल, पण इथं देहामध्ये ज्ञान दृष्टीनं पाहावा लागेल आणि या देहामध्येच आत्म्याचा अनुभव येईल. कारण आत आहे म्हणल्यावर अनुभव कुठं? आतच. पाहावा कुठं लागेल? आतच. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा, म्हणून आत पहा. हे नदा, हे नदा, आत बघ जदा, जीव हा खरा नोहे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. अरे हे नरा, देहात आत्मा, आत्म्याचा आत्मा अनुभव हा देहातच येणार आहे. तो आत पहा, खरं कळेल. अंतर्मुख हो. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. म्हणून तुम्हाला हा देह नाशिवंत आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आत पाहावं लागेल. वरून दिसतंय हो, गोर गोमट दिसतंय, गोरी चमडी दिसते, पण आतमध्ये रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा. हा देह 2.5-3 किलोचा 4 किलोचा हाडामासाचा गोळा आईच्या उदरात होता का? एसीचा हॉल होता का आतमध्ये? एसीचा हॉल होता का आईच्या उदरात? चौगुले महाराज, अरे विष्टा लेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे. गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. हे गर्भवासाचं भयानक महाभयंकर दुःख आतमध्ये पाहिल्याच्या नंतर कळून येत आहे. म्हणून वरची चमडी पाहू नका रे, आत पहा. आत काय आहे? आत काय आहे? मायेमुळं कळत नाही. माझे महाराज बोलतात बर का, मायेमुळं कळत नाही. ये माया तेरी बहुत कठिन है दाम, माया तेरी बहुत कठिन है दाम, माया तेरी बहुत कठिन है दाम. काय आहे आतमध्ये? रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम, रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम. देख इसी सुंदरता को हो जाती नींद हराम. ये माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम. चंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की. ही प्रभूची माया आहे. ही माया प्रभाव करते आहे म्हणून बाह्यरंगाला भाळून जीव जातो आहे. पण त्याला खरं पाहायचं असेल तर आत डोकावून पाहावं लागेल या देहामध्ये काय आहे. रक्त आहे, मांस आहे, मल आहे, मूत्र आहे. म्हणून पडताळून पहा. देह माझा म्हणतोय, पण हा देह काळाचा आहे. या देहावर काळाची सत्ता आहे. तो काळाच्या न्यायानं बदलत चाललेला आहे. तो ज्या मातीतून निर्माण झालाय तो आता मातीत मिळून जायला निघालाय. विसरायचं नाही बरं का. माणसाला वाटतंय माझा वाढदिवस झाला आहे,
आयुष्य वाढलंय, पण जसा जसा दिवस वाढतोय तसा तसा मनुष्य हा मरणाच्या काळाच्या दिशेनं जातोय, तसा तसा काळाच्या दिशेनं जातोय. बरं का, पुढं जाता येते, माघारी जाता येत नाही. ऐकताय ना, ऐकताय ना? पुढं जाता येतं, माघारी जाता येत नाही. हो. आणि माघारी भूतकाळ आहे, माघारी बालपण आहे, माघारी गेलेलं तरुणपण आहे, माघारी जाता येत नाही. आता पुढं जात आहे. पुढं म्हणजे कुठं? मरणाकडं. कुठं? माणसापासून सगळ्यात दूर काय असेल तर त्याचा घडून गेलेला भूतकाळ आहे, आणि माणसापासून सगळ्यात जवळ काय असेल तर त्याचं मरण आहे. म्हणून मरणाकडे जाता येते, त्याच दिशेनं वाटचाल चाललेली आहे. हो, निघालेला आहे, पण माणूस विसरून जातोय. म्हणून माझ्या महाराजांना त्याला आठवण करून द्यावी लागते. बाबा हो, मातीतून निर्माण झालाय आणि पुन्हा त्याच मातीत मिळून जाणार आहे. अभंगाचं पहिलं चरण. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय काय सिस्टीम, काय मंडप, सगळं कसं काय महाराज. तुम्ही म्हणा बर का, नाही तर म्हणताल काय महाराज. विठाला विठाला. असं गायन आणि वादन असल्यावर शरीराची माती होणार आहे, ही विसरून जाणार आहे. विसरून जाणार आहे. आणि हा परमार्थ, हा ही देहबुद्धी विसरून जो जाईल ना, त्याचाच खरा हा परमार्थ आहे. हो. परंतु प्राथमिक पायरीमध्ये या नाशिवंत देहाची आठवण महाराज करून देतात. माती होणार आहे, अशी होणार आहे, तशी होणार आहे. स्वभावानं, परतानाशानं, आश्रय नाशानं माती होणारच आहे सगळ्याचीच. पाठीमागं वळून पा झाली, येत वरून नाही आले अवतार, येर ते पामर जीव किती नवे नवे. इथून पुढं सुद्धा आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्येक सिंहासन चढ़ कितने ने पहरे जंजीर, नौ भी मर गए, 10 भी मर गए सहस्र ख्याति, 33 कोटि देवता मर गए पड़े काल के पास. पीर मर गए, पैगंबर मर गए, हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए, जिंदा जोगी कहत कबीरा, सो भी मर गए, रहे तो कोणे बिचारी. या सगळ्यांचं नसल जाणून घ्यायचं ना, आपल्या कुळातलं, आपल्या पिढीतलं जाणून घ्या. आजा मेला पंजा मेला, जय हो, जय हो. आजा मेला पंजा मेला, बाप मस्ता नेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसला गेला रे, आजा मेला पंजा मेला. हो देखत ना तू बंधू कोई कैसा झाला, देखत ना तू बंधू कोई कैसा झाला,
देखत देखत नाच बंतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाने मोठे उठा उठा जागा उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी भयाने मोठे मोठे उठा उठा जागा पाठी आदा मेला पळदा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला म्हणून पडताळून पहा माती झालेली आहे होणार आहे शरीराची माती होऊ द्या पण आयुष्याची माती होता कामा नये अनेक महापुरुषांच्या शरीराची माती झालीच हो परंतु मातीसाठी माती झाली आपली माती खाऊन माती झाली विठाला 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 मातीसाठी माती झाली ना परत ऐका मातीसाठी जरी शरीराची माती झाली तरी त्याच्या कर्तृत्वाची माती नाही त्याच्या कर्तृत्वाची कीर्ती आहे काय आहे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे म्हणून पडताळून पहा गेले दिगंबरा ईश्वर विभूती हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती क्या बात है वाह क्या बात है वाह एक शब्द नाही एक अक्षर नाही हो कदा स्वर नाही मिश्र नाही काही नाही सगळं सगळं परिपूर्ण बरं का परिपूर्ण वा समाधान झालं आता आता शरीराची माती झाली तरी चालेल कारण माती होऊ नये पडताळून पहा तुका म्हणे जियावे आणि सत्कीर्तीने बरवे या न्यायानं जगावं आणि मातीसाठी मरावं मग माती झाली तरी चालेल कारण कीर्ती शिल्लक राहणार आहे आता शेकडो वर्ष होऊन गेली हजारो वर्ष होऊन गेली आपण साधू संत महापुरुषांच्या नावाचा उल्लेख का करतोय त्यांच्या नावानं जगतोय म्हणायला काही हरकत नाही मान्य करायला काही हरकत नाही बरं का हो का कारण कर्तृत्वच असं आहे त्यांचं जगणं मातीसाठी आहे हो म्हणून देवाचं नाव घेऊन पुण्य होईल याच्यात नवल काय त्या साधू संतांच्या नावानं सुद्धा पुण्य होतंय एवढं कर्तृत्व त्यांनी या मातीसाठी करून ठेवलंय एवढं कर्तृत्व पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे म्हणून त्यांचं नाव घेतल्याशिवाय माझं तर एकही कीर्तन पार पडत नाही त्यांच्या नावाशिवाय नाही तर काय काय महाभाग मला भेटतात महाराज छत्रपती शिवरायाचा आणि धर्मवीर संभाजीराजाचा कीर्तनाचा काय संबंध आहे अरे म्हटलं धर्मवीर संभाजीराजे छत्रपती शिवराय होते म्हणून हे कीर्तन आहे म्हणून भजन आहे म्हणून मंदिर आहे मंदिरावर कळस आहे घरासमोर तुळस आहे कोठ्यात गाय आहे आणि घरात आपली माय सुरक्षित आहे याचं श्रेय छत्रपती शिवरायांना आहे आणि हा महाभाग म्हणतो संबंध काय आहे अरे परिस्थिती भयानक होती विसरायचं नाही बरं का ज्याला पुढे सुरक्षित चालायचं त्यानं मागं वळून पाहिजे कारण गाडी पुढून ठोकती असं नाही मागून सुद्धा ठोकती म्हणून मागं वळून पडताळून पाहायचं म्हणजे गाडी चालवता चालवता मागं नाही वळायचं पुढं लावलेल्या आरशात पाहिजे तसं जीवन जगताना पुढं आरसा म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे संत साहित्य आहेत साधू संत आहेत त्या आरशात पडताळून पहा आपल्या थोर साधू संतांचा महापुरुषांचा वाडवडिलांचा इतिहास पडताळून पहा या राष्ट्रासाठी मातीसाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च घातलेला आहे म्हणून कीर्तीने शिल्लक आहेत नाही तर परिस्थिती भयानक होती काशी की कला जाती हर मंदिर की मस्जिद होती अरे होली न होती दिवाली न होती किसी औरत की मांग न भरती अरे इज्जत न होती शोहरत न होती एक शिवबा न होता तो सबकी सुनता होती सबकी सुनता म्हणून त्या राजाचं आणि महापुरुषाचं नाव घेऊन जगावं लागतंय नाहीतर हा माणूस मराठी बोलायला आणि मराठी म्हणून वागायला सुद्धा शिल्लक नसता हो शिल्लक नसता कारण विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीला पुरा हिंदुस्थान हलवून गेला अरे स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुद्रा केला असा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला म्हणून उल्लेख करावा लागतोय आवर्जून आवर्जून उल्लेख करावा
कारण कीर्तीने शिल्लक आहे ना, कीर्तीने शिल्लक आहे. देवघरात सुद्धा आता त्या राजाला पूजलं जात आहे, म्हणून देवाच्या पंक्तीला त्याचं नाव घेतलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की उल्लेख करावा लागतो आहे. इथंच नाही, फक्त नागरगावात नाही, शेलार मळ्यात नाही, हा राष्ट्रात नाही, देशात नाही, जगाच्या पाठीवर दऱ्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी नावाचा उल्लेख आणि जय जयकार होतो आहे. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवतींना दिसल्यावर, जात पात नाही ते मानिला सगळा माणूस केवळ, जात पात नाही हे मानला सगळा माणूस केवळ. माझ्या राजाचं नाव सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. महाराजांनी गायक वादकांनी काय उक्त घेतलंय का? तुम्हाला जय सुद्धा म्हणायचं ना, जय म्हणायचं नाही फक्त, अरे सदा नाम घोष करू हरिकथा. अरे घोष करायचा आहे. दवंडी पिटी भावे दौंडी, जशी घराची आग लागावी ना तशी परमार्थी बोंब मारावी. हकारोनी सांगे तुका नाम घेता, हा घोष करायचा, कमीत कमी जय म्हणायचा. ज्या ज्या वेळेस जय घोष होईल त्यावेळेस सगळ्यांनी जय म्हणायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. थोडा आधार देता का तुम्ही दोघे जण त्यांना? थोडा आधार द्या. हर 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 आता कसा आवाज आला बरं? आता महाराज मरायला मोकळा झाला. घोष करू, जगू या मातेसाठी आणि मरू मातेसाठी, मग माती होऊ नये शिल्लक राहू. हा शिल्लक राहू कीर्तीनं. म्हणून छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी राजे असते या मातेसाठी. माणसाला वाटतंय आम्ही मातेसाठी जगतोय, देवा धर्मासाठी जगतोय, देव धर्म करतोय, कीर्तन करतोय, भजन करतोय. पण एक लक्षात घ्या, इथं तासभर कीर्तनात बसतोय म्हणजे धर्म होतोय असं समजू नका बरं का. कीर्तन ऐकतोय म्हणजे धर्म होतोय असं समजू नका. महाराज कीर्तन करतोय म्हणजे महाराजाकडून धर्म होतोय असा गैरसमज करू नका. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरू शंखनाथजी बाबांच्या मुखातलं वाक्य होतं की 2 तास कीर्तनात बोलल्यानं धर्म होत नसतो आणि तो कीर्तनकारही होत नसतो. दिवसाला 24 तास असतात, ते 24 तासातलं 2च तास कीर्तन आहे. बाकीच्या 22 तासात तो काय करतोय त्याच्यावर त्याचा धर्म ठरतोय, त्याच्यावर त्याचा परमार्थ ठरतो आहे. म्हणून इथं तास 1.5 तास कीर्तनात माणूस बसतोय. अहो 40 मिनिटं एखादा कीर्तनात बसला तरी त्याला वाटतंय माझा धर्म झाला. पण 40 दिवस धर्मवीर संभाजी राजानं आतोनात हाल सोसलेले आहेत, त्यावेळी धर्म तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला. हे विसरून कसं चालेल? कसं चालेल?
धर्मवीर गड आहे श्रीगोंद्यामध्ये पेडगाव गावात. हा. याच भूमीत आणि याच मातीमध्ये त्या महापुरुषांचा हाल केलेत. अंगाची कातडी सोलून काढलेली आहे, हाताच्या बोटाची नख उपसून काढली, डोळ्यात सळ्या खुपसल्या, जीभ छाटली, शरीराचं तुकडं तुकडं करून वढू तुळापूर भीमा इंद्रायणीच्या काठाला फेकून दिलेले आहेत. त्या काळी त्या मावळ्यांनी भाविकांनी संभाजीराजांच्या शरीराचं तुकडं गोळा केलं आणि धाग्या दोऱ्याने शिवून संभाजी महाराजांच्या शरीराला समाधी दिली. बरं का, माती दिली तिथं, पण माती नाही झाली हे विसरू नका. कीर्ती शिल्लक राहिली. आपल्याला विसरायचं नाही हो. विसरली तया थोर झाली, आणि हे विसरून कसं चालेल? विसरून वाडवडिलापासून आलेली प्रॉपर्टी, प्रतिष्ठा, मानपान, सन्मान, धन दौलत कोण विसरला सांगा बरं? कोण विसरला? हा बागांनी वाडवडिलाचा अंगठा तोडून अंगठा घेतला पण विसरला नाही. हो. अरे प्रॉपर्टी, पद, प्रतिष्ठा विसरत नाही. मग साधू संतांनी आणि महापुरुषांनी या धर्मासाठी आपल्या शरीराची केलेली माती कसं विसरून चालेल? विसरून चालणार नाही. म्हणून कायम आठवायचं बरं का. ज्याला शरीराची माती होऊ नये, कीर्तीने शिल्लक राहायचं ना, त्यांनी आठवायचं. भीमा इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी, मृत्युंजय संभाजी पाहुणा मृत्यू ही थिजला, बाळ इथे निजला शिवाचा याच मातीत मिळून गेला हे विसरून चालणार. म्हणून त्या महापुरुषांचा आदर्श ठेवून पाठीमागे शरीराची माती झाली तरी चालेल, पण आयुष्याची माती होता कामा नये. देहाच्या संबंधानं जो विचार करत राहणार आहे, देहबुद्धीनं जो विचार करत राहणार आहे, त्याच्या देहाची माती होणार आहे आणि आयुष्याची माती होणार आहे. परंतु हा देह मला देवानं दिलाय आणि त्या देवाच्या धर्माच्या मला कारणी लावायचा हे जाणून, देहाच्या संबंधानं असणारा पसारा असार अशाश्वत आहे हे जाणून, जो जीव धर्म आणि परमार्थ अंगीकारणार आहे तो कीर्तीने शिल्लक राहणार आहे. म्हणून महाराज आठवण करून देतात, शरीराची होय माती. आणि शरीराच्या संबंधानं जर विचार केला, धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून कोणी न येती सांगाती, कोणी सांगाती येणार नाही. उलट जे माझं म्हणून ज्याच्या संगतीत जीव राहतो आहे ना, गोत घर टाकोनी सारी शेवटी गावाचे बाहेरी, हे घरदार त्यागून आपल्याला कायमच्या मुक्कामाला त्या स्मशानभूमीत जावं लागणार आहे. हे फक्त आहे तोपर्यंत माझं म्हणून या घरात तो राहतोय. तेही घर माझं नाही आणि हेही घर माझं नाही. कारण उपमा देताना देहाला अनेक प्रकारच्या, त्याला घर म्हटलं, गाडी म्हटलं, त्याला बंगला म्हटलं, त्याला माडी म्हटलं, त्याला झोपडी म्हटलं, या उपमा दिलेल्या आहेत बरं का. त्याला गाव म्हटलेला आहे, या उपमा आहे. तसं ते घर आहे, तसंच हे सुद्धा देहरूपी घर आहे. म्हणून विसरायचं नाही. ते घर माझं म्हटलं तरी घर सोडावं लागेल, आणि हे घर जरी माझं म्हटलं तरी हेही घर सोडावं लागेल. तू म्हणशील माझं घर, अरे तू म्हणशील माझं घर, अरे मेल्यावर तुझं घर वेशीच्या बाहेर, हे घर सोडावं लागेल. एखाद्यानं बंगला बांधला असेल, म्हणेल महाराज माझं घर नाही, माझा बंगला आहे. बंगला असेल, पण विसरू नका, मी त्या बंगल्याचं सांगत नाही, या बंगल्याचं सांगतो. बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया, इस बंगले को 10 दरवाजे आवत जावत कोई नहीं, बीच पवन का खंबा रे, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. क्या बात अंदर नारायण सोया सोया. या बंगल्यामध्ये नारायण सोया. हा बंगला, बंगल्याचा अर्थ जाणून घ्या बंगल्यावाल्यांनी बरं का. महाराजाचाही बंगलाच आहे, पण जो एक दिवस बंगला त्याचं नाव बंगला, म्हणून विसरायचं नाही. या देहाला उपमा देऊन नाशिवंतपणा दाखवून दिलाय. मग देहाच्या संबंधानं जे आहे
त्रिगुण आसार निर्गुण हे सार स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत, तिथं पर्याय चालत नाही. म्हणून माझे महाराज आठवण करून देतात, हे जगत आणि हा संसार म्हणजे जसं की झोपलेल्या माणसाला पडलेलं स्वप्न आहे. जोपर्यंत तो झोपत आहे तोपर्यंत त्याला ते खरं वाटतंय, झोपेतून जागा झाला की स्वप्न हे खोटं आहे, खोटं आहे. माझे माऊली ज्ञानोबा राय बोलतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल लया, हे लयाला जाईल, लयाला जाईल हे स्वप्नवत आहे, परंतु स्वप्नात आहे तोपर्यंत कळत नाही. श्री संत एकनाथ महाराजांनी भागवतात समर्पक दृष्टांत दिलेला आहे. राजा आहे चक्रवर्ती, आपल्या महालात शयनगृहामध्ये झोपलेला आहे. राजा चक्रवर्ती निज मंदिरी, तो निजेला सुमन शेजेवरी, स्वप्नी होऊनी भिकारी अंत्यजा घरी अन्न मागे. राजा स्वप्नात भिकारी झालाय, शेजारी भिक्षा मागायला गेलाय आणि शेजाऱ्यानं त्याला भिक्षा दिली. ते तर एक कुटका यावया हाता निचाशी म्हणे राजा ऋतू तत्वता. तिथं भिक्षा मिळाली आणि निचाला राजा म्हणून तो त्याला विनंती करतोय, गयावया करतोय, परंतु राजा विसरून गेलाय. विसरून गेलाय का? झोपेत आहे, स्वप्नात आहे, म्हणून विसरला, म्हणून विसरला. पण त्यानं विसरायचं नाही, विसरायचं नाही. परंतु स्वप्नी भिक्षुकता दृढ झाली, स्वप्नात मी भिकारी आहे ही वृत्ती दृढ झाल्यामुळं याचना करतोय. तशीच अवस्था तुमची आणि माझी झाली. झोपेत आहे तोपर्यंत दुःख आहे, जागा झाला की दुःख संपून जाते. राजा जागा झाला, राजा झोपेतून जागा झाला, तो राजा आहे का भिकारी आहे? जागा झाल्यावर राजा आहे पण झोपेत भिकारी आहे. तसं जोपर्यंत जीव अज्ञानात आहे तोपर्यंत तो जीव आहे, आणि एकदा ज्ञान प्रकाशलं की तो शिव आहे. अज्ञानात आहे तोपर्यंत दुःख आहे, आणि ज्ञान सद्गुरूच्या कृपेनं त्याच्या वाट्याला आलं की तो सुखी आहे, सुखी आहे. म्हणून विसरायचं नाही, झोपेतून जागं व्हायचं. झोपेतून म्हणले महाराज आम्ही पाटच जागे झालो, त्या झोपेतून नाही, अज्ञानाच्या झोपेतून जागे व्हा. उठा जागे व्हा रे, स्मरण करा. किंवा महाराज बोलतात, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा, अल्लाह जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, अल्लाह जागा रे भाई नो जागा. निकला नाडोनी भागा, नाडोनी भागा, निकला नाडोनी भागा. जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता नका रे भाई नो नका, आहे गाठीत गमावू नका. जागे व्हा, स्वप्नात राहून दुःख भोगू नका, कारण दुःख स्वप्नापुरतच मर्यादित आहे. चोराची भीती आहे का हो इकडं, का ड्रोनची? कशाची भीती? त्या भीतीनं दिवसभरही सुख नाही आणि झोपला तरी सुखानं झोप नाही. झोपेत स्वप्न पडलं, दरोडेखोर आले, त्यानं भला मोठा चाकू घेतला. चाकू पाहून याच्या अंगाला घाम फुटला, छातीची धडधड वाढली. चाकू याच्या पोटात खुपसला, रक्त बंबाळ झाला. मोठ्यानं ओरडला, मेलो. मेला का? मेला का? का? दरोडेखोर खरा का खोटा? खोटा. त्यानं आणलेला चाकू खोटा, पोटात खुपसलेला खोटा, रक्त बंबाळ झालेला खोटा. पण त्याच्या अंगाला आलेला घाम, त्याच्या छातीची धडधड खरे. त्याचं ओरडणं मी त्याचं नाही सांगत, ज्याला ज्याला बर का, ज्याला ज्याला वाटतंय आपल्या अंगाला घाम येतोय, उन्हानं नाही बर का. बऱ्याच गाड्यांना उन्हानं घाम येत नाही. घाम कशाने येतो? बीपी वाढलं. ध्यानात घ्यायचं, ज्याच्या अंगाला घाम येतोय, ज्याच्या छातीची धडधड वाटते, त्यानं समजायचं आपण अजून झोपेत आहे आणि आपण अजून स्वप्नात आहे. जाग व्हा. काय व्हा? जागे व्हा. जागे झाल्याच्या नंतर
माझे नरहरी महाराज बोलतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. ऐसे स्वप्न बघताय सारा, ऐसे स्वप्न बघताय सारा. क्या बात है, जय हो. ऐसे स्वप्न बघताय सारा, ऐसे स्वप्न बघताय सारा. ऐसे स्वप्न बघताय सारा, ऐसे स्वप्न नरहरी जोडी तसे कर, नरहरी जोडी तसे कर. अवघी सरकामी कोटी, अवघी सरकामी कोटी, अवघी सरकामी कोटी. नरहरी सांगाती अवघी जारी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे म्हसनवटी. स्वजनाने गणगोत उपाय नाही हो चालत, गोत घर टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी. ऐसे स्वप्नवत असार, नरहरी जोडी तसे कर, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे म्हसनवटी. काढला का फोटो? चांगला काढला का? शरीराची माती होणार आहे बर का, म्हणजे सगळं जाणार आहे पण फोटो राहणार आहे. म्हणून आपुले आपण करा सोडवण. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, तेथ माझे जे उरले पाईकपण. देहाच्या संबंधानं केलेले हे आसार अशाश्वत मायादिक कर्म हे देहासहित संपून जाणार आहे. परंतु ज्या वेळेस कर्म हे सत्कर्मामध्ये दिव्य कर्मामध्ये रूपांतरित होणार आहे, ब्रह्मार्पण बुद्धीने याच नाशिवंत देहात ज्या वेळेस कर्म घडणार आहे त्यावेळेस या शरीराची माती होऊ नये, जीव कीर्तीने शिल्लक राहणार आहे. त्यामुळे या देहामध्ये या जीवाला हा संसार व्यवहार करता करता त्याला कर्म सत्कर्मात रूपांतरित करायचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. या नयानं ते सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण होणार आहेत, किंवा कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. नाही तर देह जाणार आहे आणि त्याच्या संबंधाने सगळी कामं जाणार आहेत, वस्तू जाणार आहेत. मग आम्ही काय करायचं आहे का नाही, संसार करायचा आहे का नाही. एक लक्षात घ्या, संसारात राहा, संसारही करा. उलट संसारात राहून कसा संसार करायचा आणि संसारात राहून कसा परमार्थ करायचा हेच माझ्या साधू संतांनी दाखवून देण्यासाठी एवढा मोठा अट्टहास आणि सायास केलेला आहे.
नाही तर साधू संतालाही संसाराला येण्याची काही गरज नव्हती, पण संसाराला येऊन कसा परमार्थ करावा हे दाखवून देण्यासाठी ते आलेले आहेत. म्हणून करायचा, संसारात राहायचं, पण असोनी नसावे. कसं? असोनी नसावे, संसारी असावे, असोनी नसावे या न्यायानं, किंवा असोनी संसारी जीवे वेगू करी या न्यायानं तो संसार करायचा. माझा म्हणून करायचा नाही, निमित्ताला वाट्याला आला भोगाला आला म्हणून करायचा. नाही तर माझा म्हणून करत राहिला ना, देवही गेला धर्मही गेला आणि जीवाचा देह हा मातीत मिळून गेला म्हणायचं. कारण जो नामदेव शास्त्रींच्या मुखातलं वाक्य आहे, जो जीव संसारात रमलेला आहे त्याच्याकडून परमार्थ घडू शकत नाही, आणि जो परमार्थात रमलाय त्याच्याकडून पुन्हा संसार घडू शकत नाही. जोपर्यंत आपण संसारात माझं म्हणून करतोय ना, तोपर्यंत तो परमार्थिकच नाही असं समजायचं. तुकोबरायांचं प्रमाण आहे, तुका म्हणे नाही निरसला देह तो वरी अवघे संसारिक. परत तुम्हाला प्रश्न पडणार नाही आयुष्यात बरं का, संसारिक कोण आणि पारमार्थिक कोण. जो जीव म्हणतोय देह माझा आहे तो संसारिक, आणि जो जीव म्हणतोय देवे दिला देह भजना गोमटा, देह मला देवानं दिलाय आणि मला देवाच्या कारणी लावायचा आहे, तो परमार्थिक आहे. एवढा सोपा परमार्थ दाखवून दिला. फक्त वाट्याला आला म्हणून करा. नाही तर म्हणताल महाराज तुम्ही संसार सोडला का? नाही. घरदार इस्टेट पद प्रतिष्ठा गाडी बंगला गुरढोर शेतीवाडी बायका पोरं, बायका पोरं नाही बायको पोरं वचनाचं अधिक वचन होतंय का? हा, म्हणून हा संसार आहे, राहायचं असायचं. परंतु जसं पाण्यामध्ये कमळ आहे, परंतु त्या पाण्याचा स्पर्श कमळ स्वतःला होऊ देत नाही, तसं त्या संसारात राहायचं आहे. भोगभोगिताची अटला भेद, तसं त्या संसारामध्ये राहायचं आहे. माझा म्हणून करत राहिला कधीच परमार्थ होणार नाही, कधीच नाही. माझ्या महाराजांचं वाक्य आहे बरं का, तुम्ही रेकॉर्डिंग करताय ना, अतुल शेठ करताय ना, हा करून ठेवा. कारण जो जीव जोपर्यंत संसारात रमलाय तोपर्यंत त्याला देव नाही आठवला बरं का. आणि हे कुणी मान्य केलंय? हे साधू संतांनी मान्य केलंय. संसाराचा धंदा जन्मभरी केला, संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम, राम नामे वाचा शुद्ध नाही केली, पुढे वेळ आली मरणाची, पुढे वेळ आली मरणाची, तरी संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम. आयुष्यभर जोपर्यंत संसार केला तोपर्यंत हा जीव परमार्थाकडे नाही वळाला, राम नाम त्याच्या मुखात नाही आलेला आहे. संसार करताना काम पाहिजे, धंदा पाहिजे, व्यवसाय पाहिजे, पैसा पाहिजे, हे मीही मान्य करतोय. कारण भक्तीविना देव दिसत नाही, पैशाविना संसार चालत नाही. नाहीतर तुम्ही आतापर्यंत ऐकलं महाराज मंडळींकडून, पैसा काय सोबत येतो का, मेल्यावर कोण घेऊन जातो का. पण बाजारात विकत घेतलेली केळी, विकत काय घेतली? केळी. पण केळी बरोबर आलेली साल माणूस खात नाही, पण केळी सुरक्षित घरी पोचेपर्यंत केळीची साल काढत नाही. तसं मेल्यावर पैसा सोबत येत नाही, पण मरेपर्यंत पैशाशिवाय काही चालत नाही. हे कलियुग आहे बाबा, हो हे कलियुग आहे. त्यामुळे या कलियुगात आणि नाना हा पुरुषार्थ सुद्धा आहे, धर्म आणि अर्थ हा पुरुषार्थ सुद्धा आहे. त्यामुळे तो साधला पाहिजे, कारण ही जगाची रीत आहे, ही जगाची रीत आहे. वासुदेवाची ऐकावानी अरे जगात नाही राम रे, दाम कधी काम वेड्या, दाम कधी काम रे, दाम कधी काम वेड्या, दाम कधी काम. पैशाची
त्याची जादू लई न्यारी, त्यांना पोराला त्याची हाव, माय बाप सोडून घेतई झेप, पैशाच्या माग लई धाव, पैशासाठी सारी माणस हो, अरे पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे, काम कधी काम वेड्या दाम. हो हो देवा, ज्याला पैसा पाहिजे त्याला पैसा दे, ज्याला दाम पाहिजे त्याला दाम दे, आणि ज्याला राम पाहिजे त्याला राम दे. संपलं आपलं कीर्तन. पण ऐकलं तुम्ही? या काय ऐकलं? ज्याला दाम पाहिजे त्याला दाम दे. देवा, ज्याला दाम पाहिजे त्याला दाम दे, आणि ज्याला राम पाहिजे त्याला थाप द्या महाराज. जिसे दाम प्यारे उसे दाम दे दो, जिसे दाम प्यारे उसे दाम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, जिसे दाम प्यारे उसे दाम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो. याने संसार करता करता हा परमार्थ करावा, असार संसार जाणून घ्यावा. ज्या साधू संतांच्या कृपेने हा धर्म परमार्थ पोहोचला त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चला, माझ्या घरी नाही पंढरीला. हा तवारी जवळ आली ना, रेकॉर्डिंग करताय ना तुम्ही? हा, कारण जा म्हणून ऐकत नाहीत माणसं. पंढरीशी जा रे, आल्यानं संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा, जा म्हणून ऐकत नाही. मग महाराजांना म्हणावं लागतंय, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाऊ. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, साधू संतांच्या त्या माहेराला, साधू संतांच्या त्या माहेराला, भेटाया सावळा श्रीहरीला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. गोपाल कृष्ण भगवान की. 12 वाजून गेले ना, पण देवासाठी नाही आपल्यासाठी. पंढरीला चला देवासाठी नाही आपल्यासाठी. टाळी वाजवा देवासाठी नाही आपल्यासाठी. गुढी उभारा देवासाठी नाही आपल्यासाठी. जेवढी काही पथ्य आणि नियमावली आहे ती स्वास्थ्यासाठी, समाधानासाठी आणि दीर्घ आयुष्याची आहे. त्यामुळं टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाटती चालावी पंढरी, पंढरीची वाटती चालावे पंढरीची, पंढरीची वाटती चालावे पंढरीची. काय बोलावं, किती बोलावं, आणि बोलता बोलता मरण यावं, असं साधू संतांची वचनं आहेत. पण आता अधिक बोलत नाही. आता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा
राम राम. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी, विनंती माझी, वाढ वेळ झाला ओ बा पांडुरंग वैकुंठ. का महाराज काय वैकुंठाला निघाला काय महाराज? महाराज काय वैकुंठाला निघाला का? नाही. कसं आहे, जास्त बोलण्यानंच समाधान होतं असं नाही. दर्शनी समाधान, दर्शनानं सुद्धा समाधान होतं. म्हणून आता नाही थांबत. आता जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले. एवढं सांगून तुम्ही देवाला विसरला तरी चालेल. एवढं सांगून तुम्ही देवाला विसरला तरी चालेल, पण देव तुम्हाला विसरता कामा नाही बर का. देव विसरता कामा नाही. म्हणून एक विनंती करायची देवाला, शेवटची विनवणी, शेवटची विनवणी, संत जनी पदिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. बहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. कैलासवासी किसन रामचंद्र शेलार उर्फ बाप्पू, बाप्पूंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित शेलार परिवार, भावकी बांधव, आप्तेष्ट नातेवाईक, पै पाहुणे, सगळे सोयरे, कुटुंबाचे संबंधित मित्रमंडळी, आध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या धर्म कीर्तनाला शेलार परिवारातील या प्रसंगाला उपस्थित आहेत. परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. तदनंतर पाठीमाग बापूंच्या पाठीमाग परिवारामध्ये 7 भावाचं कुटुंब, एक भाऊ हयात नाहीयेत, कैलासवासी तुळशीराम रामचंद्र शेलार. तदनंतर पाठीमाग आदरणीय मानसिंग रामचंद्र शेलार, देवराम रामचंद्र शेलार, महादेव रामचंद्र शेलार, संपत रामचंद्र शेलार, विलास रामचंद्र शेलार. तसेच एक भगिनी कैलासवासी तोलनबाई पोपटराव भापकर. तसेच बापूंच्या पाठीमागे त्यांचे चिरंजीव आदरणीय भाऊसाहेब आणि आदरणीय सुनील दादा, ज्यांनी हा मोठा अट्टहास वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवून घडून आणला. त्यानंतर बापूंच्या पाठीमागे त्यांच्या 2 मुली सुरेखाताई बबनराव रणदिवे आणि मंगलताई बापूराव सोनवणे. तदनंतर पाठीमागं सुना नातवंड बापूंचे पुतणे विठ्ठलराव तुळशीराम शेलार. मोठा परिवार पाठीमागे आहे. दुःखातून सावण्याची शक्तिबुद्धी परमात्म्यानं द्यावी, कारण वडिलांच्या जाण्यानं दुःख होणं साहजिक आहे. आई घराचं मांगल्य, बाप घराचं अस्तित्व आहे. आई मायेचा सागर आहे, तर बाप धैर्याचा डोंगर आहे. मला आई आणि वडिलाच्या मुद्द्याचं भांडवल करून बोलायचं नाही, नाहीतर तुम्ही ऐकून ऐकून आता तुमचे कान पिकलेले आहेत. आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा. आई म्हणजे काय आहे, बाप म्हणजे काय आहे. परंतु आपल्या धर्माची परमार्थाची सुरुवातच आई वडिलाच्या सेवेपासून आहे. म्हणून महाराज लोकांना सांगायची वेळ आलेली आहे, आई वडिलांची सेवा करा म्हणून. पण प्रश्न पडून देऊ नका, कारण मुलाबाळांसाठी जगतो तो बाप असतोच, पण वेळ आली तर मुलाबाळांसाठी मरायला तयार असतो तो बाप असतो. म्हणून तुकोबरायांच्या गाथ्यातला एक अभंग पाहून घ्यायचा आणि बाप कुटुंबासाठी काय करतो याची जाणीव करून घ्यायची. बाप करी जोडीली कुराची उडी, आपुली कुरवंडी, वाळवणी एकाएकी केला मेरासेचा दनीकडे, वागवणी भार खांदी, घालून या पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून या तुकामणी निधी गाजू आणि कसी, उदार जीवासी आपुल्या, तो बाप असतो. नाही तर आईचं गुणगान सगळ्यांनी ऐकलेलं आहे. नवीन आईचं कौतुक झालेलं आहे. देवकीनं कृष्णाला जन्म दिला, पण जन्म देऊन मोकळी झाली, पण बंदी खाण्यातून कृष्णाला टोकल्या. रात्री धो धो पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आहे, पण आपल्या जीवाची पर्वा न करता यमुना नदीच्या महापुरात शिरतो तो बाप असतो. त्या बापाला विसरता कामा नाही. आईला आठवा तुम्ही बरं का, आईला आठवा. सकाळ संध्याकाळ जेवण करते म्हणून, पण आयुष्यभराची शिदोरी आपल्या मुलाबाळांसाठी कमवून ठेवतो तो बाप असतो. त्या बापाला विसरू नका. प्रभू श्रीराम वनवासाला निघाल्यावर कौसल्या रडून मोकळी झाली. सगळ्यांना कौसल्या दिसली, कौसल्याचा राम म्हणून दिसला,
परंतु राम राम म्हणून ज्यानं आपला प्राण सोडला तो दशरथ राजा एक बाप होता. त्या बापाला समाज विसरला. विसरू नका. आयुष्यभराची प्रॉपर्टी संपत्ती वेळ पडली मुलाबाळांच्या कारणी लावतो. 18-20 वर्षाची मुलगी झाली, लग्नाला आली, उपवर झाली, लग्न करायचे, मोठा सोहळा करायचा म्हणून जमीन विकली बापानं. लग्न सोहळा पार पडला. एवढा मोठा लग्न सोहळा पार पडला आणि समाज म्हणला बापानं हुंडा काय दिला. त्या माणसांनी कान उघडून ऐका बरं का. एवढा मोठा लग्न सोहळा पार पडला आणि समाज म्हणतो बापानं हुंडा काय दिला. जरा लक्ष देऊन ऐका. 18-20 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला काळजाचा तुकडा त्या बापानं पारक्याच्या हवाली केलाय आणि समाज म्हणतो बापानं हुंडा काय दिला. हा बाप नाही कळाला म्हणून बाप हा कीर्तनातून सांगावा लागला बरं का. जाणून घ्या. आज एका वडिलांच्या बापाच्याच वर्षश्राद्धानिमित्त उपस्थित आहोत. ह्या जुन्या माणसांनी काबाड कष्ट केलंय म्हणून हे दिवस आता मुलाबाळांच्या वाट्याला आलेत साहेब बरं का. आता तुम्ही कीर्तन झाल्यावर रस्त्यानं जाताल बरं का. रस्त्यानं जाताल. रस्त्यानं जाताना एखाद्या रानात चांगलं पीक तेजात आलेलं जोमात आलेलं दिसेल, पण ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, पिकात तेज आहे, पीक जोमात आहे, पण विसरू नका, विसरू नका. पिकात तेज आहे, पीक जोमात आहे, पण जमिनीत कस आहे म्हणून पिकात तेज आहे. तसं मुलाबाळांच्या वाट्याला आता सुखाचा दिवस आहे. त्याच्या पाठीमागे वाडवडिलाचं कष्ट आहे. जनावरासारखं कष्ट केलं. माझ्या आजीचं आणि आजोबाचं सांगतो. खोरगाव कुठं आहे साहेब आणि वरवणचा तलाव कुठे आहे. सकाळी जात्याव दळण दळून भाकरी स्वयंपाक करून गम्यालं खोरं घेऊन तिकडे तळ्याव कामाला जायचं. दिवसभर काम करून माघारी यायचं आणि माघारी आल्यावर स्वयंपाक करून कुटुंबाला खायला घालायचं. जनावरासारखं काबाड कष्ट केलं. राहायला घर नव्हतं, पायात चप्पल नव्हती, कपडे नव्हते घालायला, पोटभर खायला अन्न नव्हतं. परंतु त्याही परिस्थितीमध्ये धर्मानं, संस्कारानं, नीतीनं, सरळ मार्गानं जगून हा संसार मुलाबाळांच्या हवाली करतो तो बाप असतो. अशाच एका कर्तृत्वानं बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. शेलार परिवाराच्या वतीने आपण सर्वांचं ऋण व्यक्त करतो. बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. कीर्तनरूपी सेवेला ज्यांनी सुंदर अशी साथ दिली आदरणीय हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज जाधव, हरिभक्तीपरायण संतोष महाराज कोलते, आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज, त्यानंतर हरिभक्तीपरायण या ठिकाणी राजेंद्र महाराज आहेत, या ठिकाणी संतबाप्पू आहेत. उत्कृष्ट मृदुंगाचे साथ हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज जाधव, उत्कृष्ट हार्मोनियमचे साथ दत्तात्रय नाना, रणदेवे नानांना धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम दीपकांना ताकवणे आणि या ठिकाणी अण्णांच्याच आज्ञेने येणं झालं बरं का. महाराज एवढा कार्यक्रम करावा लागेल आणि फार मोठा अट्टहास कुटुंबाने केला. आणि हे अण्णांचं नियोजन हे पाहिलं का तुम्ही. उन्हाची काळजी तुम्हाला, पावसाची काळजी तुम्हाला, परंतु आपल्यापेक्षा 1000 पटीनं काळजी त्या साऊंड सिस्टीम वाल्याला आहे, त्या मंडप वाल्याला आहे. आणि तुम्ही पाहताय की सुंदर नियोजन केलं. या परिवाराची तळमळ मी जवळजवळ 2-3 महिन्यापासून पाहतोय. जेव्हापासून तारीख घेतली तेव्हापासून वडिलांच्या श्राद्धासाठी. आणि आपण सर्वजण या प्रसंगात सहभागी झालात. कुटुंबाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सद्गुरु माऊलीच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी स्वल्पराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल बोलिले कुरले वाकुडे उत्तरे नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा करा क्षमा